नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। कमळ्या दादाचा केलाय आम्ही बंदोबस्त, चित्राताई वाघ यांचा प्रतिपादन। पेण शहरामध्ये ग्रामीण भागातील मच्छीमार भगिनी मच्छी विक्री करण्यासाठी राजूपोटे मार्गावर बसत असतात। मात्र या ग्रामीण भागातील असल्याने त्यांना पेण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जात आहे, अशी वारंवार तक्रार पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली जाते। तसेच नुकते राष्ट्रवादीचे पेण तालुका युवा अध्यक्ष विकास पाटील यांनी देखील तक्रार केली आहे। मात्र मुख्याधिकाऱ्यांनी आपला कर्मचारी कमलाकर यास तंबी देऊन देखील तो आपली मनमानी थांबवत नाही। अखेर सर्व कोळी भगिनींनी वैकुंठ पाटील यांच्याकडे गेले आणि वैकुंठ पाटील यांनी ही कैफियत भाजपच्या आमदार तथा प्रदेश अध्यक्षा भाजप महिला मोर्चा चित्राताई वाघ यांच्याकडे मांडली। काल नागोठणा येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विकसित भारत संकल्प सभा महिला मेळाव्याच्या वेळी आमदार तथा प्रदेश अध्यक्षा भाजप महिला मोर्चा चित्राताई वाघ यांनी मुख्याधिकारी जीवन पाटील यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून महिलांचं दुःख सांगितलं। त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी देखील कारवाईचे आश्वासन दिले। आमदार चित्राताई वाघ यांनी महिलांना संबोधन करताना सांगितले की कमळ्या दादाचा आम्ही बंदोबस्त केला आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही। काही आमच्या मच्छीमार ताई आल्या, मच्छीमार ताई तुमच्या कमळ्या दादाचा आम्ही केलेला बंदोबस्त, काळजी करू नका। त्या ठिकाणी पेण नगरपालिकेमध्ये आमच्या मच्छीमार ताई बसतात आणि तिथं कोणतरी कमळे आहे, तो कमळ्या आमच्या ताईंना त्रास देतो, बरोबर ना बाई ग? कोपऱ्यातली मच्छीमारी काही होत नाही है ना? तो सारखा उठवतो, शिव्या देतो आणि मग आपल्या वैकुंठ दादाने लावला एक फोन आणि आता कमळ्या दादाचा त्रास तुम्हाला होणार नाही। जोरात टाळ्या एकदा वैकुंठ दादाच्या। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।